विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागपूरसह काही शहरात अधूनमधून वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि पावसांच्या सरी कोसळत असल्या तरीही मोसमी पावसासाठी मात्र किमान 10 दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान अभ्यासकांच्या मते येत्या 20 जूनपर्यंत तरी विदर्भात मोसमी पावसाचे आगमन नाही. विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून बहुतांश भागात मान्सूनपूर्व स्थितीच राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे. पुढील 4 दिवस कमाल तापमानात विशेष बदल अपेक्षित नसून त्यानंतर 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना व सोसाट्यांच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी नागपूर शहरात पावसांच्या हलक्या सरी कोसळल्या असल्या तरीही वाऱ्यांचा वेग अधिक होता. सोबतच ढगांचा गडगडाटही कायम होता. गुरुवारी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. चामोर्सी, मूल, पवनी आणि सावली येथे पावसाची नोंद झाली. मात्र बहुतांश भागात उष्णतेची तीव्रता कायम राहिली. वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 16 जून दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मात्र अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात बहुतांश काळ कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. नागपूरसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरीही उकाडा मात्र कमी झालेला नाही. विदर्भातील अनेक भागात उष्णतेची लाट कायम राहणार असून काही ठिकाणी उष्ण रात्रीचीही नोंद होऊ शकते. गुरुवारी नागपूर शहरात 44 अंश सेल्सिअस एवढे तर वर्धा येथे 44.5 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. 12 आणि 13 जून रोजी विशेषतः नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट आणि मेघगर्जनेसह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग 50 ते 60 किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचू शकतो. एकूणच मान्सूनच्या पुढील प्रगतीकडे लक्ष लागले असताना विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा, उष्णतेची लाट आणि तुरळक मेघगर्जनांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.